ज्याच्यासाठी आपण आयसीयू बाहेर चिंता करत असतो, एक दिवशी तो न भेटताच निघून जातो. मला असं वाटतं, मृत्यूशय्येवर असताना सोबत कोणीतरी आपला हवा. जग सोडायची जर वेळ आली तर त्या आपल्याच हातात हवा. तुम्हालाही पटलं तर जरूर शेअर करा. आयसीयू मध्ये सोबती हवा. माणसाने माणसाशी माणुसकी ठेवली पाहिजे. आयसीयूतील पेशंट सोबत त्याचा एक आपला पाहिजे. तो मागतील तेवढी औषधे आणून देत असतो. सांगितलेले बिल जमवाजमव करून सतत भरत असतो. 24 तास चिंतेत बाहेर घुसमटत असतो. पेशंट बरा होईल या आशेवर सगळं निमूट सहन करतो. त्याचा आपला जेव्हा आतमध्ये एकटा असतो, तो आपल्या माणसासाठी झुरताना आयसीयू बाहेर जवळ असूनही लांब असतो. माणसाने माणसाशी माणुसकी ठेवली पाहिजे. आयसीयूतील पेशंट सोबत त्याचा एक आपला पाहिजे. डॉक्टरपेक्षाही ज्याच्यावर जास्त विश्वास असतो, असा एक सोबती पेशंटलाही हवा असतो. शब्द फुटत नसतानाही जो पेशंटला ओळखतो, पेशंटच्या रिकव्हरीसाठी सतत प्रार्थना करत असतो. पेशंट आणि डॉक्टर मधील तो एक धागा होऊ शकतो. ह्युमन एरर व मशीन एररवर एक चेक बनू शकतो. अडीनडीला इमर्जन्सीला अलार्म म्हणून कामी येऊ शकतो. बेशुद्ध पेशंटचा तो आवाज होऊ शकतो. पेशंटचा हात धरून धीर देऊ शकतो. औषध पाण्याला सोबत जगण्याची उमेद देऊ शकतो. माणसाने माणसाशी माणुसकी ठेवली पाहिजे. आयसीयूतील पेशंट सोबत त्याचा एक आपला पाहिजे. आयसीयू मधील बेडवर तोही कोणीतरी आपला शोधत असतो. औषधापेक्षा जास्त त्या आपल्याची वाट बघत असतो. जो घाबरलेल्या पेशंटला धीर देऊ शकतो. घाबरू नकोस, मी आहे, हा विश्वास देऊ शकतो. जितका पेशंट सिरियस, तितकी त्याला आपल्यांची गरज आहे. त्याला आपल्यांपासून दूर ठेवणं म्हणजे त्याच्यावर एक अन्याय आहे. बऱ्याच चालीरीती आपण बदलतो आहे. आयसीयू मधील नियमातही आता बदल आवश्यक आहे. कठीण प्रसंगातही पेशंटसाठी जो पळतो आहे, त्याच्याकडून त्रास नाही, झाली तर मदतच होणार आहे. माणसाने माणसाशी माणुसकी ठेवली पाहिजे. आयसीयूतील पेशंट सोबत त्याचा एक आपला पाहिजे. आजारपण म्हणजे अय्याशी नाही. मुंगमांगी रक्कम सगळ्यांनाच देता येईल असे नाही. एकाच आजारासाठी 0 ते लिमिटलेस बिल होतं. जो त्या चरकात फसला त्याचं मात्र मरण होतं. मेडिक्लेम घ्या हे म्हणणं फार सोपं आहे. कितीची गरज पडणार आहे हे कोणाला माहिती आहे. सगळे उपाय तोकडे पडतात. माणूस जाताना त्याचेच नाही तर त्याच्या आपल्यांचे खिसे रिकामे होतात. माणसाने माणसाशी माणुसकी ठेवली पाहिजे. आयसीयूतील पेशंट सोबत त्याचा एक आपला पाहिजे. बाकी सगळं जाऊ द्या. सगळ्यात जास्त गरज असते तेव्हा जवळच्या एकाला सोबत राहू द्या. तो डॉक्टर आणि पेशंट मधला संवाद बनू शकतो. वेदनांचं दुःख थोडं हलकं करू शकतो. मृत्यूशय्येवर असताना सोबत कोणीतरी आपला हवा. जग सोडायची जर वेळ आली तर निदान त्याचा हातात हवा. माणसाने माणसाशी माणुसकी ठेवली पाहिजे. आयसीयूतील पेशंट सोबत त्याचा एक आपला पाहिजे. ज्याचा आपला गेला तो 2 दिवस रडतो. आता बोलून काय फायदा म्हणून सगळं सोडून देतो. पण निदान आता तरी बदल घडवूया. पेशंट आणि त्याचे आपले यांना आपलं म्हणूया. हॉस्पिटलच्या नियमांची माहिती घेऊनच पेशंट भरती करूया. आपल्यांच्या काळजीसाठी आपणही सतर्क राहूया. आयसीयूच्या नियमात बदल घडवूया. आयसीयू मध्ये एक सोबती सर्वांना देऊया. मृत्यूशय्येवर असताना सोबत कोणीतरी आपला हवा. जग सोडायची जर वेळ आली तर त्या आपल्याचा हातात हवा. माणसाने माणसाशी माणुसकी ठेवली पाहिजे. आयसीयूतील पेशंट सोबत त्याचा एक आपला पाहिजे. माणसाने माणसाशी माणुसकी ठेवली पाहिजे. आयसीयूतील पेशंट सोबत त्याचा एक आपला पाहिजे.